नागपुर से खास रिपोर्ट। आदिवासी विकास विभाग में बड़े घमासान का मामला सामने आया है। सन 2025-2026 के शैक्षणिक सत्र के लिए आदिवासी विद्यार्थियों का इंग्लिश माध्यम में नामांकन लेकर प्रशासन और पालकों में टकराव गहराता जा रहा है। प्रशासनिक आदेश के तहत नामांकित निवासी स्कूलों में प्रवेश के लिए केवल सीमित संख्या में विद्यार्थियों को प्रवेश देने की प्रक्रिया चल रही है। इस प्रक्रिया के तहत नागपुर प्रकल्प क्षेत्र में कुल 270 आवेदन प्राप्त हुए थे, जिनमें से केवल 77 विद्यार्थियों को प्रवेश मंजूर किया गया है। लेकिन पालकों ने ये निर्णय मानने से इनकार कर दिया। उनका कहना है कि सभी योग्य बच्चों को प्रवेश मिलना चाहिए, न कि केवल कुछ को। वो तो आंदोलन की चेतावनी तक दे चुके हैं। अगर उनके 228 बच्चों को प्रवेश नहीं दिया गया तो वो बड़े संघर्ष की शुरुआत करेंगे। प्रकल्प अधिकारी का कहना है कि शासन निर्णय के अनुसार ये कार्रवाई की गई है, लेकिन पालकों का आरोप है कि प्रक्रिया अनुचित है और उनके बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। विशेष रूप से नागपुर प्रकल्प के तहत 7 विद्यार्थियों को प्रवेश दिया गया है, जबकि अन्य सभी का प्रवेश रोक दिया गया। पालक लगातार इस अन्याय के खिलाफ आवाज उठा रहे हैं। इस विवादित मुद्दे पर आगे प्रशासन की क्या कार्रवाई होगी और आदिवासी बच्चों का भविष्य कैसे संवरता है, ये देखने वाली बात होगी। आमचा मुद्दा म्हणजे नामांकित शाळेमध्ये 228 मुलांच्या ॲडमिशनबद्दलची आमची तक्रार आहे। त्यामध्ये शासन आणि आदिवासी विकास विभाग हे फक्त 77 लोकांनाच ॲडमिशन देतो म्हणाले। आम्ही सरळ याचा निषेध करतो। जेवढ्या लोकांनी फॉर्म भरला, जेवढे लोक पात्र आहे, त्या 228 मुलांना ॲडमिशन मिळाली पाहिजे। आम्ही याबद्दल इथे आलेलो आहोत। तुमची माग पूरी नाही झाली का? आमची माग पूरी नाही झाली। आमची माग ह्या सरकारला पूर्ण करावंच लागेल। आदिवासी आमचे मंत्री आहे, ते आम्हाला पॉझिटिव्ह पण दाखवतात आहे, पण कुठे ना कुठे आदिवासी मंत्री आमच्या मंत्री असून सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहे। हे सगळ्यात खंत आम्हाला वाटते। मला हे सांगायचं होतं की आम्ही जे पालक आहोत, आमचे जे 280 विद्यार्थी होते, जाहिरातीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले पोरांचे, आणि फॉर्म भरल्याप्रमाणे लिस्ट लागलेली नाही। ही चुकी या डिपार्टमेंटचीच आहे आणि लिस्ट न लागल्यामुळे 4 महिने लोटून गेले आहे आणि या 4 महिन्यामध्ये पालक इतके त्रस्त झाले आहे, जसं रोहित दादांनी प्रत्येक तारखेनुसार जे सांगितलेलं आहे। तर मला हे म्हणायचं आहे की कुठपर्यंत अजून आम्ही पेशन्स ठेवायचे आणि कुठपर्यंत अजून आम्ही हे सगळं सांभाळून घ्यायचं। आम्हाला आमच्या मुलांचं भविष्य बघायचं आहे आणि त्यांचं शिक्षण बघायचं आहे। आज या चिमुकल्यांचं भावी जीवन या शिक्षणावर अवलंबून आहे। आज मला सांगा, एवढा पावसाचा दिवस असून सुद्धा आम्ही इथे उभे आहोत। तर मला एवढंच म्हणायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाच्या सोबत जे आहे या जे जोडून आहेत या डिपार्टमेंटला, या सगळ्यांना विनंती आहे माझी की आम्हाला आता सध्या मॅडमनी आठवड्याभराची एक वेळ दिलेला आहे की आम्ही पॉझिटिव्हिटी आणू आणि तुमच्या मनानुसार जे आहे तर ते डोंट वरी, तुमचं काम होऊन जाईल अशी आम्हाला सांत्वना दिली आहे। माझा जयसेवा, मी ॲडव्होकेट मुकेश पेंदाम। आज इथे जे सगळे लोक जमा झालेले आहेत, त्यांची जी मागणी आहे त्या मला असं वाटतं की ही मागणी करायची गरजच पडली नव्हती पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे की शासनाने निर्णय बनवलेला आहे की राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि शिक्षणाच्या अधिकाराचं हनन करणं हे कुठेतरी जे शासन किंवा शासनातील जे लोक आहेत, जे प्रशासन आहे, या लोकांनी अशा पद्धतीनं शिक्षणाच्या अधिकाराला व्हायलेट करणं हे कुठेतरी असंवैधानिक आहे। हे व्हायला नको पाहिजे होतं। कारण होते काय माहिती आहे की आता आम्ही बघतोय खूपदा प्रत्यक्ष गोष्टींवर आम्हा आदिवासींना इथे यावं लागते। सगळ्यांना आम्ही खालीपिली नाही आहोत। पहिली गोष्ट तर ही समजली पाहिजे की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट मागायला इथे यावं लागते, इथे दरवाज्यावर बसावं लागते, अधिकाऱ्यांशी बोलावं लागते, अधिकाऱ्यांना त्या गोष्टी मागावं लागते जे आमच्या हक्काच्या आहेत, जे आमच्या अधिकाराच्या आहेत। का असं होते? म्हणजे या शासनामध्ये आमच्या बाबतीत काही संवेदना नाही आहेत का? या गोष्टी कुठेतरी समजल्या पाहिजे। म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे जे जमलेलो आहोत, आमची जी मागणी आहे तात्पुरती माननीय ATC मॅडमनी ती मान्य केलेली आहे। जर ती झाली नाही, ती मान्य जर झाली नाही तर आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल आणि उच्च न्यायालय आम्ही आंदोलन तर करूच, पण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत आणि आर्टिकल 21चं व्हायोलेशन करत राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत आमच्या अधिकाराचं जे हनन केलं जात आहे, त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाला याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घालण्यासाठी मागणी करू आणि या सगळ्या लोकांना जे दोषी आहे त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यासाठी आम्ही बाध्य करू। एवढंच बोलतो। मी मगाशी मॅडमला भेटलो, मॅडमला सांगितलं आमच्या निवेदनाचा काय झाला, तर पाठपुरावा झाला आहे। आम्हाला 1 हप्त्याची मुदत त्यांनी मागितलेली आहे।
का आम्ही करू म्हणजे करू, जोडतोड जे काही करत आहेत ते करण्यात येत आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आम्ही शासनाकडे हे पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये जरूर काही ना काही होईल आणि पॉझिटिव्ह होईल. आणि 5ही शाळामध्ये आम्ही यांना हेही म्हटलं होतं, हेही म्हणजे सुचवलं होतं का 5ही शाळामध्ये जे तुम्ही 5 शाळा नेमली आहे त्या 5 शाळामध्ये 228 मुलांना डिवाईड करून टाका आणि नवीन वर्ग सुरू करून टाका. म्हणजे पहिलीच्या मुलांनाही अधिकार मिळतो शिक्षणाचा, त्यांचंही काम होतं. आणि जे तुम्हाला मग ते इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं आहे, दुसरी शाळा पाहायची आहे, मग तुम्ही तुमच्याकडे 1 वर्ष आहे ना, ते करू शकता. जर आमची मांग पुरी नाही झाली, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, जर आमची मांग पूर्ण झाली नाही, जर या मुलांना शैक्षणिक अधिकार मिळाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.